सुटलं ना तोंडाला पाणी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रोजचं जेवण चविष्ट होईल या चटणीने. नमस्कार, आपली आवडमधनं योगिनी फडके. आज एक उन्हाळा स्पेशल अशी मी कांद्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि कांदा आणि लसूण. तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की खूप उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे आणि ह्यानी आपल्याला जेवणामध्ये थंडावा देणारे असे पदार्थ खायला पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की भाजी वगैरे खावीशी वाटत नाही, तर सारखं लोणचं आणि चटणीबरोबर आपण जेवण नाही करू शकत. तर ही जी रेसिपी आहे ही कांद्याच्या चटणीची रेसिपी आहे. तर याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून. त्याच्यानंतर एक पूर्ण गड्डी जी आहे ती लसणाची घेतलेली आहे. फोडणीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते तेल, हिंग, त्याच्यानंतर मोहरी, हे साधं तिखट आहे, हळद आहे आणि मीठ लागणार आहे आपल्याला 1 चमचा. आणि आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं लागणार आहे आणि फोडणीसाठी कडलं आणि स्पॅच्युला काढायला. बस हे एवढंच साहित्य आहे. याच्याने थंडावा पण मिळतो. कांदा खाल्ला जातो. असा कच्चा कांदा खाल्ला तर वर्किंग आवर्समध्ये तो नको वाटतो, तोंडाला वास येऊ शकतो किंवा कच्चा कांदा मुलं खात नाहीत. तर ही अशी चमचमीत चटणी जर केली, हे पाहता हे सगळं साहित्य आपलं रेडी आहे. तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. आणि ही चटणी अतिशय चविष्ट होते. जर पोळीबरोबर खाल्लीत तर तुम्हाला भाजीची गरज लागणार नाही. रादर भाकरीसोबत, गरम वरण भातासोबत ही चटणी खूप सुंदर लागते. आणि ही रेसिपी माझी नसून माझी मैत्रीण आहे, तर तिची आई ही रेसिपी दर उन्हाळ्यात करते. आणि मी जेव्हा माहेरपणासाठी पुण्याला जाते तेव्हा त्या मला नेहमी ही चटणी खायला घालतात. तर त्यांनीच ही शिकवलेली रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. ह्या दिवसांमध्ये प्रचंड ब्रेक पडलेला आहे रेसिपींना, पण तशी सिच्युएशनच होती की माझी मोठी आजी, ती जी म्हणजे सर्व काही होती आमचं, जिने मोठं केलं, तर ती आता नाही आहे आमच्यामध्ये. तर या सगळ्या घटनांमुळं आम्ही रेसिपी शूट करायच्या मनस्थितीत नव्हतो. पण आता म्हणजे अजूनही 4थाच दिवस आहे, पण आता जे आपल्याला करायला लागतं ते करायचंच आहे. तर अशा साध्या साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय सोपी आणि साधी अशी कांद्याची चटणी आहे. आणि याच्यामध्ये मी लिंबाचा वापर केलेला नाही आहे, कारण लिंबामुळे ही चटणी खराब होऊ शकते. तुम्हाला हवं असेल तर जेव्हा ताटात वाढून घ्याल तेव्हा त्याच्यावरती तुम्ही लिंबू पिळलत तरी चालेल, पण याच्यात लिंबू कोथिंबीर काहीही नाही वापरलेलं आहे. फक्त एवढ्या साहित्यामध्ये आपण ही चमचमीत कांद्याची चटणी करणार आहोत. तर आता जास्त वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लसूण घालायचं आहे, म्हणजे लसूण बारीक छान होईल म्हणून. आणि याच्यात पाणी घालायचं नाही आहे, कारण कांद्यातलं पाणी असतं. तर मीठ आणि तिखट आपल्याला ह्या मिक्सरच्या जारमध्येच ॲड करायचं आहे. आता कांदा घालून घेऊयात. हार्डली 2च कांदे घेतलेले आहेत. ही नेहमी जेवायच्या वेळेला आयत्या वेळेलाच करायची, जास्त करायची नाही. मीठ घालायचं आहे आणि दोन्ही तिखट घालायचे आहेत. एक चवीचं तिखट घेतलेलं आहे ते 1 चमचा आहे आणि दुसरं रंगाचं तिखट आहे ते 1.5 चमचा आहे. हे मिसळण्याचं प्रमाण, मिसळण्याचा छोटा चमचा, कारण खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे ही चटणी. आणि हे 4 टेबलस्पून तेल आहे. आपल्याला ही चटणी बारीक केल्यानंतर याच्यावरती फोडणी घालायची आहे, तर त्याच्यासाठी हे फोडणीचं साहित्य आहे. आपल्याला मिक्सरला छान स्मूथ होईल, पेस्ट होईल इथपर्यंत ही बारीक करून घ्यायची आहे चटणी. हे आपली ही पेस्ट रेडी आहे. कांदा लसूण, हे आपली या पद्धतीने ही पेस्ट रेडी आहे. आता आपल्याला ही एका बाउलमध्ये, सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि याच्यावरती गरम गरम फोडणी घालायची आहे मोहरीची, हिंगाची. तर याच्यासाठी मोहरी मी 1 चमचा घेतलेला आहे आणि हिंगसुद्धा 1च चमचा घेतलेला आहे. हे 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे मी. इतकी फोडणी हवी म्हणजे ती निदान 2 दिवस तरी आपल्याला व्यवस्थित खाता येते. मी अगदी कमी क्वांटिटी केलेली आहे, कारण लगेच संपली पाहिजे. ही ताजी ताजीच छान लागते, खूप दिवस ठेवून ही खायची नसते. एकदम इन्स्टंट आहे. आणि आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात लसणाचं आणि कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण लसूण BP म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं होतं, थोडंसं दमल्यासारखं होतं. आणि त्या केसमध्ये कांदा आणि ही लसणीची चटणी आपलं सगळं बॉडी टेम्परेचर पण मेंटेन करायला खूप मदत करते. अशी ही स्पेशल चटणी आहे. सो ही रेसिपी नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल ही. तर तेल छान तापायला ठेवलेलं आहे मी. आपण त्याच्यात फक्त मोहरी आणि हिंग घालायचं आहे, हळद घालायची नाही आहे, कारण या चटणीचा हा कलर आपल्याला मेंटेन करायचा आहे, त्याच्यामुळे हळद नाही घालायची याच्यात. आपण मोहरीचे दाणे टाकून पाहूयात. तेल तापत आलेलं आहे, मोहरी छान तडतडती आहे. हे पहा,
मोहरी मस्त तडतडू द्यायची आणि लगेच हिंग घालून ही गरम फोडणी घालायची आपल्याला, बिलकुल गार होऊ द्यायची नाही. झालं, गॅस बंद करायचा. मोहरी सगळी तडतडली, मस्त हिंग घालायचं. हिंगाचं प्रमाण भरपूर घेतलं आहे आपण आणि तेवढं हवंच, त्याचा वास छान लागतो या चटणीला. हे पहा, आणि वेळ न घालवता लगेच मी ह्याच्यावर ओतणार आहे. आणि मस्त मिक्स करायची. ही गरम फोडणी याच्यासाठी घालायची की कांद्याचा कच्चेपणा निघून जातो आणि कांदा उग्र लागत नाही. तुम्ही पराठ्याबरोबर गरम गरम तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, बाजरी तर आपण उन्हाळ्यात नाही खात, ज्वारीची भाकरी, रादर नुसती खिचडी जरी केलेली असेल ना, मुगाच्या डाळीची फिक्की खिचडी, तर त्याच्याबरोबर ही चटणी खाऊन पहा, अतिशय सुंदर लागते. आणि खरंच खूप टेम्पटिंग अशी ही चटणी आहे. सो नक्की ट्राय करा. स्पॅच्युला कर, म्हणजे मला फोटो काढते. हे पहा कशी वाटली ही चटणी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि कमेंट्समध्ये सांगत जा आवडली नाही आवडली. थँक्यू.